आरक्षणाच्या मुद्द्यावरती ओबीसी नेते विरुद्ध मराठा नेते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे सगळं आरक्षणाचा मुद्दा हाताळण्यामध्ये गव्हर्नमेंटचं अपयश आहे किंवा या सगळ्या मुद्द्याकडे आपण कसं बघता? माझं मत मी मांडलं की त्याशी सगळ्या त्यांच्या मागण्या होत्या त्या सगळ्या मान्य झालेल्या आहेत. एक छोटीशी मागणी होती आरक्षणाची, ती फक्त बाकी आहे. आम्ही नाही पाहिलं. साहेब, एक भावनिक पोस्ट राजन साहेबांनी सकाळी पोस्ट केलेली आहे. बाळासाहेबांची जी खुर्ची आहे त्याची किंमत, त्यांचे प्रश्न नका मला विचारू. नाही, बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत त्यांचे प्रश्न त्यांच्यापाशी. लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण 2 दिवसापासून या ठिकाणी मार्गदर्शन करतायत. मात्र शहरात आणि जिल्ह्यात मनसेमध्ये मोठी गडबाजी पाहायला मिळते. काय आहे, गटबाजी प्रत्येक पक्षात असते. सत्तेतली दिसत नाही, विरोधी पक्षातली दिसते, कारण ते जरा वोकल असतात विरोधी पक्षातले. सत्तेतली ही होते विरोधी पक्षात, मग तुम्हाला कळेल. किंवा आता लोकसभा आहेत ना, बरोबर की नाही, विधानसभा महानगरपालिका येऊ देत, मग तुम्हाला कळतील त्यांच्यातले तडे आणि त्यांच्यातले स्क्रॅचेस. आमचा जरा थोडासा उघडा कारभार असल्यामुळे दिसतात. काय हा, कसलं इंजेक्शन? हो, काल दिलंय पहिलं. काल पहिला डोस दिलाय. किती डोस असतो त्यांच्यावरती आहे. पहिल्या डोस मध्ये बरे झाले, आपण वॅक्सिन नव्हतं का घेतलं तर पहिल्याचे बरे झाले तर झाले. मात्र तुम्ही असं सांगितलं का निवडणूक सुद्धा लढणार नाही नाही. प्रश्न असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये जर समजा आपण कोणत्या क्षेत्रामध्ये आहोत, त्या क्षेत्रामधला जर आपण त्याची जर पोच नसेल, बरोबर आहे, तर ह्या लोकांच्या जीवावरती, अशा लोकांच्या जीवावरती किंवा त्यातली जी काही ठराविक टाळकी आहेत त्यांच्या जीवावरती मी निवडणुका लढवायच्या आणि पदरात अपयश पाडून घ्यायचं काही इच्छा नाही मला. आता काही लोकांना बरीच वर्ष झाली राजकारणामध्ये, माझ्या पक्षात असतील, इतर पक्षात असतील, त्याला एक राजकीय पोच येणं म्हणतो आपण त्याला. ती जर पोच नसेल तर मला असं वाटतं की ते 52 पत्त्याचा कॅट किती काळ पिसायचा ना मी. बाहेर अनेक लोक आहेत, सक्षम लोक आहेत, तसा मी विचार करणार.